नमो बुद्धाय. जय भीम. मी बौद्धाचार्य कैलाश बंधू जाधव सर्वात प्रथम आपणास जागतिक धम्मध्वज दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो धम्मध्वजावरती आज आपण बनवत आहोत. तर चला तर आपण थोडासा धम्मध्वजाचा इतिहास जाणूया. जे आज पहिल्यांदा आपली व्हिडिओ बघत आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण आपल्या ह्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करावं आणि माझे विचार जर आपणास आवडले, व्हिडिओ आवडले तर जरूर आपण जास्तीत जास्त शेअर करावी, लाईक्स करावे आणि कमेंट्स करावे. तर चला तर मग आपण थोडासा इतिहास जाणून घेऊया. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार गेल्या 2500 वर्षापासून संपूर्ण जम्बूद्वीपातच नव्हे तर विश्वाच्या असणाऱ्या 203 ते 206 देशांपैकी साधारणतः 52 देशामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार आपल्याला झालेला पाहायला मिळतो. आणि या धम्माचा प्रतीक म्हणून आपल्याला ध्वजाची आवश्यकता आहे असं अनेक बौद्ध भिक्खूंना नेहमीच वाटत आलं. सम्राट अशोकाच्या शासन काळामध्ये सम्राट अशोकाचा राष्ट्रध्वज होता. तो आपल्या ह्या जम्बूद्वीपामध्ये सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्य जोपर्यंत या देशावर होता, अर्थात त्यांच्या 10 पिढ्यांपर्यंत हा धम्मध्वज या देशामध्ये फडकत होता. आणि मग पुढे आपणास माहितीच आहे की क्रांती प्रतिक्रांती या घटना घडत गेल्या आणि बुद्ध धम्मा हा हळूहळू स्वतःच्याच देशामध्ये परका झाला आणि कुठेतरी तो लुप्त पावला. नंतर काही जे देश आहेत या देशांनी नेहमीच विचार केला की हा पंचशील ध्वज जो आहे याची निर्मिती झाली पाहिजे, धम्मध्वजाची निर्मिती झाली पाहिजे. आणि म्हणून श्रीलंकेतील कोलंबो शहरामध्ये 1885 अर्थात 19व्या शताब्दीमध्ये 1885 ला एक समिती गठीत करण्यात आली आणि त्या समितीने असा निर्णय घेतला की आपण आता धम्मध्वजाची निर्मिती केली पाहिजे. आणि त्या ठिकाणी सर्वात प्रथम हा विषय तिथे मांडण्यात आला आणि तथागतांचा जो शरीर आहे, शरीर धातू आहेत, शरीरावरती जे वर्णन केलेले गाथा आहे त्याच्या आधारावरती हा धम्मध्वजाची निर्मिती करण्याचा निश्चय पूर्ण झाला आणि मग हा धम्मध्वज आपला बनवला गेला. पुढे या धम्मध्वजाला जागतिक मान्यता जी आपण म्हणतो ती 8 जानेवारी 1891 ला 8 जानेवारी 1891 ला आंतरराष्ट्रीय या ध्वजाला मान्यता मिळाली आणि त्या दिवसापासून संपूर्ण विश्वाचा हा धम्मध्वज आपला प्रसिद्ध झाला. या धम्मध्वजामध्ये 5 रंग घेण्यात आलेले आहेत. सर्वात प्रथम निळा रंग आहे, दुसऱ्या क्रमांकावरती लाल रंग आहे, तिसऱ्या क्रमांकावरती सफेद रंग आहे, चौथ्या क्रमांकावरती पिवळा रंग आहे आणि 5व्या क्रमांकावरती नारंगी अर्थात भगवा रंग आहे. हे 5 रंग समान पट्टीमध्ये विभाजित केलेले आहेत, उभे आहेत आणि त्यानंतर हेच 5 रंग पुन्हा उजव्या बाजूला आडवे छोटे छोटे बॉक्स मध्ये आपण दिलेले आहेत. हा जो धम्मध्वज आहे हा साधारण हा उभा 50 सेंटीमीटर आहे आणि आडवा 70 सेंटीमीटर, याची उभा आणि आडवा 50 आणि 70 सेंटीमीटर अशी याची आखणी करण्यात आलेली आहे. मग हेच रंग का घेण्यात आले तर त्याच्या मागचा इतिहास अत्यंत महत्वाचा आहे आणि बौद्धांच्या दृष्टिकोनातनं अत्यंत त्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे. तथागतांच्या असणाऱ्या निळा रंग हा त्याचा एक प्रतीक आहे. निळा रंग दया, क्षमा, शांती आणि करुणेचा प्रतीक म्हणून इथे घेण्यात आलेला आहे. दुसरा रंग लाल, तथागतांच्या शरीरामध्ये वाहणारा संपूर्ण रक्त हा लाल रंग आहे. तसेच लाल रंग हा त्यागाचाही प्रतीक आहे.
अर्थात लाल रंगामध्ये माणूस ज्यावेळेस कुठलाही, उदाहरणार्थ लोखंड आहे, तो जेव्हा लाल रंगाचा होतो, त्याला लाल रंग म्हणजे त्याला जेव्हा जाळण्यात येतं, त्याला भट्टीवर भाजण्यात येतं, त्याच्यानंतर त्याला पाहिजे तो आकार आपण देऊ शकतो. अर्थात लाल रंग हा काम, क्रोध, मोह, माया, मत्सर हे संपूर्ण त्या लाल अग्नीमध्ये आपल्याला जाळण्यात, सगळं हे जाळून आपल्याला करुणेकडे जायचं आहे. म्हणून हे संपूर्ण नष्ट करून बुद्ध धम्मात येण्याचा मार्ग म्हणजे लाल. असे वेगवेगळ्या अर्थाने हा लाल रंग आपल्या पंचशील ध्वजामध्ये घेण्यात आलेला आहे. तिसरा रंग जो आहे तो सफेद. सफेद म्हणजे त्यागाचा प्रतीक. सफेद म्हणजे कुठल्याही प्रकारचा जर सफेद रंगावर डाग पडला तर तो लगेच दिसतो, म्हणजे पवित्रतेचा प्रतीक. सफेद रंग हा तथागतांच्या शरीरात डोळ्यांच्या मध्ये असणारा सफेद रंग, त्यांचे सफेद दात, असे हे तेही प्रतीक इथे घेण्यात आलेले. चौथा रंग पिवळा. पिवळा पुन्हा हा पिवळा रंग जो आहे तो मध्यम मार्गाचा प्रतीक आहे. पिवळा रंग हा मध्यम मार्गाचा प्रतीक आहे. आणि पाचवा जो रंग आहे तो म्हणजे नारंगी किंवा भगवा. भगवा अर्थच भगवान बुद्धांपासून आहे. भग अधिक वाण, सर्व प्रकारच्या इच्छा, तृष्णा यांचा त्याग करणं म्हणजेच भगवा. भगवा हा रंग त्यागाचा प्रतीक आहे. आणि ह्या 5 रंगांना घेऊन पंचशील ध्वजाची निर्मिती झालेली आहे. आज संपूर्ण विश्वामध्ये पंचशील ध्वज हा अत्यंत दिमाखानं फडकत आहे. बाबासाहेबांच्या 1956च्या धर्मांतराच्या असणाऱ्या क्रांतीनंतर पुन्हा हा पंचशील ध्वज आपल्या मायभूमीमध्ये परत आलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा विस्तार आणि व्याप वाढलेला आहे. हा आपला पंचशील ध्वज. याच्या बाबतीत एक किस्सा आहे इतिहासामध्ये. अर्थात 29 एप्रिल 1954 29 एप्रिल 1954 त्यावेळेचे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलालजी नेहरू आणि चीन या देशाबरोबर आपण एक पंचशील करार केलेला आहे. त्या कराराचं नावच पंचशील करार आहे. हा करार कशाबद्दल होता तर तिब्बतमध्ये चीनचं आपण अस्तित्व आपल्या देशाने मान्य केलं. आणि हा करार करत असताना आपण त्यांच्याशी असं करार केला की याच्या पुढे आपण एकामेकाच्या देशाबद्दल शांतता प्रस्थापित करू. आणि पंचशील ध्वजच्या साक्षीनं हा करार, या करारावर 2 देशांच्या सह्या झालेल्या आहेत. म्हणून हाही इतिहासामध्ये एक अविस्मरणीय घटना पंचशील ध्वजाला घेऊन या देशामध्ये घडलेली आहे, ज्याला पंचशील करार म्हटलं जातं. तर मित्रांनो, पंचशील ध्वजाच्या प्रती हा बौद्धांचा असणारा जो त्याग आणि समर्पण आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. पंचशील ध्वजाच्या प्रती आपण जागरूक असणं फार गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपण ज्या वेळेस रस्त्यावरची आंदोलनं करतो, ज्या वेळेस आपण हक्क अधिकारांची मागणी करतो, ज्या वेळेस समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व आणि न्यायाची आपण गोष्ट करतो, त्यावेळेस बौद्ध समाज, विशेषतः आंबेडकरी समाज हा रस्त्यावरती निळा झेंडा घेऊन निघतो. निळा झेंडा हा आपल्या राजवैभवाचं प्रतीक आहे, क्रांतीचं प्रतीक आहे. परंतु त्याच्यासोबत आपण बुद्धाची शांती घेणारी लोक आहोत, बुद्धाची शांतीला मानणारी लोक आहोत. म्हणून आपण आपल्या खांद्यावर कायमस्वरूपी पंचशील ध्वज आपण घेत असतो. मित्रहो, पंचशील ध्वजाची महती अनन्यसाधारण आहे. आज पंचशील ध्वज हा संपूर्ण विश्वामध्ये दिमाखानं फडकत आहे, डौलत आहे. आणि त्याला जास्तीत जास्त मोठं करण्याची, अर्थात आपण धम्माचे अनुयायी बनण्याची जास्त गरज आहे. फक्त एवढ्यापुरता त्याचा अर्थ मर्यादित नाहीये. तर पंचशील ध्वजामध्ये पंचशील आहे. अर्थात आपण ज्याला त्रिसरण पंचशिलामध्ये जे 5 शिला आहेत
त्याचं सुद्धा हा पंचशील ध्वज प्रतीक आहे की आम्ही पंचशील ध्वजाच्या माध्यमातून स्वतःला आम्ही कमिटमेंट करतोय, स्वतःला आम्ही शब्द देतोय की आम्ही पंचशिलाचं पालन करणार आहोत. म्हणून बौद्धांची नैतिक जबाबदारी आहे आणि कर्तव्य आहे की उद्या अर्थात 8 जानेवारीला किमान आपण जर संकल्प केला तर सकाळी 8 वाजता आपण आपल्या घरामध्ये, घरावरती, आपल्या गॅलरीवर, आपल्या टेरेसवर, जिथे जिथे शक्य होईल त्या ठिकाणी आपण पंचशील ध्वज स्वाभिमानानं फडकवला पाहिजे आणि सायंकाळी 5च्या दरम्यान आपण तो तितक्याच सन्मानानं तो ध्वज उतरवून घेतला पाहिजे. तरी माझ्या परिवाराच्या वतीनं आपणा सर्वांना जागतिक धम्मध्वज दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्याप्रती मंगल कामना व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान.